अजित पवारांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेलं आहे। अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा आणि दरारा सुद्धा गेलाय। राजकीय नफा तोट्याचा विचार न करता जे पोटात तेच ओठांवर असणारा एक पॉवरफुल नेता महाराष्ट्रानं गमावला। गेल्या दशकभरात सत्तेत असो की सत्तेच्या बाहेर अजित पवारांशिवाय महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचं वर्तुळ अपूर्ण होतं। यू लव्ह अजित पवार और यू हेट अजित पवार, बट यू कॅनॉट इग्नोर अजित पवार। ही फ्रेज अजित पवारांच्या राजकीय व्यक्तिमत्वासाठी चपखल बसत होती। म्हणूनच पहाटेचा शपथविधी होऊनही त्यांचं असणं महाविकास आघाडी सरकारमध्ये गरजेचं होतं आणि महाविकास आघाडीनंतर महायुती सरकारला देखील दादा तितकेच हवेहवेसे वाटले। अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल। श्रद्धांजली त्यांना कधी वाहावी लागेल असं कधी मनात आलं नाही। त्यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं। उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की कॅबिनेटला पूर्ण तयारी करून येणारे ते मंत्री होते। अजित पवारांवर कोणी कितीही आरोप करू देत, त्यांचा आवाका, अभ्यास आणि अनुभवामुळे त्यांना डावलून राजकारण शक्य नाही याचा अंदाज आणि प्रचिती अनेकांना आली। कारण सत्तेत येणं आणि प्रत्यक्षात सरकार चालवणं या फरकातले सारे खास खळगे अजित पवारांना पुरते ठाऊक होते। प्रशासन हे सौजन्यानं नाही तर मस्तवाल अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर स्वार होऊन चालवण्यात अजित पवार मास्टर होते। चांगली रोप आहेत, कुठली आहेत रे? तुम्हाला पाहिजे तसं ग्राउंड झालंय का? काही कमतरता आहे? हे मला एक वापरून दाखव ना, काय बघून त्याच्यामध्ये काय काय आहे। आपलं वाटोळं झालं, आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर। अजून काही ते काम झालं ना? चहल, मला परत ते सांगायला लावू नका। तुलाच फार अक्कल आहे, आम्ही बिल नाकली समजू नका। बघितलं ना बसेस किती पारा गेल्या होत्या, पैसा तुम्ही कमवणार, बदनामी आमच्या राज्याचं काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय। पॉइंट वर बिल असतं, हे जुनं काम नाही। हे बघा, हे घर कसं दिसतंय, हे दगडाचं दिसतंय का? वाटतं लोकांना वाटतं की अरे ही साखर दमच देत असतो, दाबातच घेत असतो सगळ्याला। आपण चांगलं करा ना, चांगलं केल्यानंतर तुमचं कौतुक पण करीन ना। ज्येष्ठांना घर मिळतो, एक तर करायचं तर चांगलं करायचं। 5-1 झाडं तोडलीत का रे तुम्ही? ते मला एकदा सापडू द्या, चालेल 7 पिढ्या त्याला आठवतील असं त्याचा बंदोबस्त करू। अजित पवारांच्या विरोधात बोलून अनेकांच्या गळ्यात आमदारक्या, मंत्रीपद आणि महामंडळाच्या माळा पडल्या। इतकं मोठं वलय महाराष्ट्राच्या सत्ताकारणात अजित पवार या नावाभोवती होतं। कसा काळा निघाला घातला दादागर, लय केली कावळ, माणसात बसावलं। आम्ही गरीब आहे नावेच, पण तरी आमच्यावर इतकं उपकार केलेत की त्याला काय बोलायचंच काम नाही। तो माणूस देव होता आमच्यासाठी, देवकीकडे आम्ही इकडे। काय झालं की आम्ही दादाकडे जायचो, जसे आपले आईबाप आपल्याला विचारतात तसं विचारत होतं। गावात काय कामं चालली, रात्रीचं लय लोक दिवसा येतात, मग रात्रीचं बघून जायचं। काय पाहुणं म्हणजे आमचा राजा गेला, मग एवढं मोठं आमची काय बारामती सुधारणार का? आता अवघड आहे ना, आता अवघड आहे। हे राजा गेलाय आमचा मोठा, राजकारणच सगळं बदल। काय वाटतंय आता पुढच्या काळात? अवघड आहे, आता पुढलं परमेश्वराला माहिती। विश्वास बसत नाही होता, लहानपणापासूनच कडक होता, खरं बोलणार, हे महत्वाचं सगळ्यात। अजून असं वाटत नाही किती गेलेत म्हणून। विकासाचं कारण देत अजित पवारांचा गट हिंदुत्ववादी पक्षांसोबत सत्तेत गेला, पण विचारधारेच्या प्रश्नावर युतीत असूनही त्यांनी ठोस भूमिका मांडली। बटेंगे तो कटेंगे, हा असली काहीतरी घोषणा केली। मी त्यांना सांगितलं ही घोषणा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला चालणार नाही।
आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही. हे इतर राज्यामध्ये कदाचित चालत असेल, ते इतर राज्यातले प्रमुख नेते आहेत, भाजपचे प्रमुख नेते आहेत, एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत, विद्यमान मुख्यमंत्री आहेत, त्याच्यावर त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे. 2 दशकांपूर्वी अजित पवार माध्यमांपासून लांब राहायचे. मात्र अलीकडे प्रश्न कितीही गंभीर आणि टोकदार असोत, अजित पवार कधीच पत्रकार परिषद अर्ध्यावरती सोडून गेले नाहीत. अडचणीचा प्रश्न का विचारला म्हणून कुणावर दमदाटी केली नाही. दादागिरी हे दूषण जरी त्यांना लागलं असलं तरी अनेक अप्रस्तुत प्रश्न आणि प्रसंगांना त्यांनी खिलाडू वृत्तीनं उत्तरं दिली. हा यात्रा असली तर यात्रा रात्री रात्री कापाकापी, रात्री तमाशा. मग ती यात्री ती पाटील बाईला बोलवायचं मी रात्री काय तिचं ना गौतमी. ती एका बाईला समोर नाचली. तुला काय वाईट वाटतं की बाईला समोर नाचेल नाही तर आणखीन कुणा समोर नाचेल, तुला काय त्रास होतो? आता निसटायचं नाही ना. तू आज कुणाची तरी सुपारी घेऊन आलाय माझा. तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेस. हा घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. आम्ही नुसती गाणी ऐकतो, कोण म्हटलंय काय म्हणलंय काय घेणं देणं नाही. चांगलं कानाला वाटतं ऐकायचं. दिवाना मधलं देखील तेरी उमेद तेरा इंतजार. तुम्ही बघा अजित पवार एवढा कडक असला तरी गाणी किती माहिती आहे त्याला. माझं दुसरं अंग तुम्हाला अजून माहिती नाही. तुम्ही एकच अंग बघता मला टोचतात असता. बारामतीतला वाट लावली, माढ्यात वाट लावली, ते सातारला त्या पिपाणीनं वाचवलं. तू तरी सारखी पिपाणी दिसली. 45,000 मत पिपाणीला गेली. झाला आमचा राजा वाचला बाबा. 13वे वंशच आमचे वाचले. त्याच्यामुळं काहीतरी आमची थोडीफार इज्जत राहिली. असला सगळा ते निकाल. इथल्या अनेकांनी फोन करून मला सांगितलेलं आहे की असं तुम्ही ही उमेदवारी द्या. मी त्यांना ओपन करत नाही. ते इथंच सगळे बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं दादा काही असलं तरी ते अण्णाशिवाय कोणी निवडून येणार नाही असं मला सांगितलं. गळ्याच्या खोटं बोलत नाही. मगाशी ह्यांनी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही आहे. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा. आणि आम्ही काय बिन देखणा आहे. तुला बघतोच ये माझ्याकडे कसं काय येते. संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचं अपूर्ण स्वप्न मात्र अजित पवारांनी उराशी कवटाळून नेलं. उपमुख्यमंत्रीपदाचा रेकॉर्ड करणाऱ्या दादांपासून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कायम दूर राहिली. आम्ही पण 4-4 वेळेला मुख्यमंत्री पद पाहिलेले लोक आहोत कार्यकर्ते आहोत. 4-4 वेळेला उपमुख्यमंत्री पद कसं का असं, पण 4 वेळेला म्हणलं साहेब 4 वेळा झाले, आपण 4 वेळेला झालं. खूप काही तुम्ही प्रेम दिलं, खूप काही 4-4 वेळेला का 5-5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो. माझं तर रेकॉर्ड झालंय. पण तिथंच गाडी थांबते, पुढं काही जाईना. मला मनापासून वाटतं की मी राज्याचा प्रमुख व्हावं. माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत त्या राबवायचं म्हटलं तर प्रमुख पद लागतं. एका फटक्यात निर्णय घेणारा माणूस असा अभ्यास करतो, बघतो, सांगतो, विचारतो, भानगड नव्हती. ताबडतोब निर्णय तिथल्या तिथं. कामाचा प्रचंड वेग. अनेक मंत्र्यांना महिना काम करून जेवढं उरकणार नाही काम
अजितदादा आज एका दिवसात उरकत होते. इतका प्रचंड वेग असलेला माणूस हा राज्याचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता. दादाचा मुख्यमंत्री आमचं सगळ्याचं स्वप्न होतं. मुख्यमंत्री न होता दादा गेले. महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं. हयातीत अजित पवारांचा फोन तासाभरासाठी नॉट रिचेबल झाला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता समीकरण बदलाचे अंदाज वर्तवले जायचे. आज अजित पवार कायमचे नॉट रिचेबल झालेत आणि त्यांच्या जाण्यानंतरही सत्ता समीकरणाचं पुढचं प्रश्नचिन्ह कायम आहे. यापुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रमुख कोण असणार? राष्ट्रवादीचं भविष्य काय? सत्ताकरण बदलणार की नेते विखुरले जाणार? अनेक प्रश्नांची उत्तरं या घडीला स्पष्ट आहेत. तुर्तास महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातलं दादा नावाचं पर्व विसावलंय. झपाटल्यागत काम करणारा अजित पवार नावाचा झंझावात कायमचा शांत झालाय. भविष्यात अनेक दादा महाराष्ट्राच्या राजकारणात येतील, पण दादा या नावाच्या वकुबाला शोभणारा नेता महाराष्ट्रानं गमावलाय. अजय सोनवणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.